नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणातली महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। अपघातानंतर संकेत बावनकुळे याने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। अपघाताचं काही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा गायब झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण या प्रकरणासंदर्भातली पाहतोय। पोलिसांनी डिजिटल रेकॉर्डर सुद्धा जप्त केल्याची माहिती समोर आलेली आहे। ड्रायव्हर अर्जुन हावरे आणि साथीदाराच्या शरीरामध्ये अल्कोहोल सापडल्याचं सुद्धा अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे। दोघांच्याही शरीरामध्ये कायद्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेत अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं सध्या पाहायला मिळते। अपघाताच्या 7 तासानंतर दोघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले होते, त्यामधली ही माहिती सध्या समोर येते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय। जेव्हा हा अपघात झाला त्यानंतर संकेत बावनकुळे यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती सध्या समोर आली आहे। नक्कीच गौरी, 2 अपडेट आहेत, 2 महत्त्वाचे अपडेट आहेत, ज्यामध्ये पहिलं सांगता येईल की जे अपघात झाला होता आणि अपघाताचा नंतर जेव्हा दोन्ही लोकांची म्हणजे संकेत बावनकुळे यांच्या गाडीत त्यांचे 2 मित्र रोनित चिंतंबार आणि ड्रायव्हर सीटवर बसलेला अर्जुन हावरे होता, याचा ब्लड सॅम्पल घेण्यात आलेले होते, रक्ताचे नमुने घेण्यात आले होते आणि त्या रक्ताच्या नमुन्यांचा आता फॉरेन्सिक लॅबचा अहवाल समोर आलेला आहे। त्या अहवालामध्ये दोघांनीही मर्यादित असलेली जी मात्रा आहे त्या मात्रेत अल्कोहोल घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मात्र यात एक प्रश्न उपस्थित केला जातोय की ही जी रक्ताचे नमुने घेण्यात आलेले होते हे रक्ताचे नमुने अपघात झाल्याच्या 7 तासानंतर घेण्यात आलेले होते आणि त्यामुळे जर वेळीच नमुने घेतले असते तर रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण हे अधिक असल्याचं सांगण्यात येते। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला होता आणि ज्या दिवशी हे लाहोरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेलेले होते त्या दिवशीचे जे बारमधील सीसीटीव्ही फुटेजेस आहेत ते सीसीटीव्ही फुटेजेस त्या दिवशीचे गायब असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यानंतर आता जो DVR पोलिसांनी जप्त केलेला आहे तो फॉरेन्सिक लॅबमध्ये आणि सायबर सेलकडे पाठवण्यात आलेला आहे। त्यानंतर जे गायब झालेले जे फुटेजेस आहेत ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न पोलीस करतायत आणि या संपूर्ण प्रकरणात आता कायदे तज्ञांची मदत देखील पोलीस घेणार असल्याची माहिती समोर येते। गौरी, नक्की जितेंद्र, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।